नंदुरबार व धुळे मतदारसंघ कोणाचा? सन 2014चा भाजपचा अजेंडा चर्चेत नाही. सुमारे 80,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठल्याही पक्षाच्या सभेत चर्चेत नाही. मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत नाही. उलट आयाराम गयाराम यांना तिकीट देऊन पक्षनिष्ठ कार्यकर्ते व नेते यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, सामान्य माणूस मेला तरी चालेल, मात्र काही करून आम्हाला सत्ता हवी म्हणून हा सगळा आटापिटा राजकीय वर्तुळात चालला आहे. धुळ्यात डॉक्टर सुभाष भामरेंना तिकीट दिले गेले, पण विद्यमान भाजप आमदार अनिल गोटे यांच्याशी मनोमिलन घडविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्याचा परिणाम अनिल गोटे यांनी बंडखोरी करून लोकसभा लढविण्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे बराच धनगर समाज व इतर समाज अनिल गोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने माजी मंत्री डॉक्टर भामरे यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या एका गटाने बंडखोरी करून जाहीरपणे कुणाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तीच परिस्थिती नंदुरबार जिल्ह्याची आहे. डॉक्टर हिना गावित यांची उमेदवारी भाजपने कायम ठेवल्याने गेल्या अनेक पिढ्यांपासून संघाचे कार्यकर्ते असलेले नटावतकर कुटुंबियांनी बंड पुकारले असून डॉक्टर समिधा नटावतकर यांच्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार केसी पाडवी यांना उमेदवार घोषित केल्याने तगडा जनसंपर्क असलेले माजी केंद्रीय मंत्री व अनेक वेळा निवडून आलेले खासदार माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी बंडखोरीचे रणशिंग फुंकले. मात्र वरिष्ठांनी ते आज तरी संपवून मनोमिलन घडवून आणल्याची चित्र दिसून येत आहे. मात्र भरत गावित हेच उमेदवार हवेत या मागणीसाठी अडून बसलेले कार्यकर्ते केसी पाडवी यांना मनापासून कितपत मदत करतील हा प्रश्न आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य व एक मोठा मतदारांचा गठ्ठामत ज्यांच्या पाठीशी आहे ते जयपाल रावल सुद्धा बंडखोरीच्या पावित्र्यात असल्याची चर्चा असल्याने नंदुरबार लोकसभा निवडणुकीतील वातावरण ढवळून निघाले आहे. मोदी लाट असल्याचा अतिविश्वास नंदुरबार जिल्ह्यात भाजपला महाग तर पडणार नाही ना, कारण याच अतिविश्वासामुळे भाजपद्वारे पाहिजे तेवढा जनसंपर्क केला जात नसल्याची चर्चा आहे. एकंदरीत अजून कुठल्याही मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज जरी भरला नाही तरी राजकीय परिस्थिती मात्र चिघळली आहे. तीच परिस्थिती काँग्रेसची आहे. भाजपचे निगेटिव्ह मतदान झक मारून काँग्रेसलाच पडतील असा फालतू आत्मविश्वास बाळगून अल्पसंख्याकांना दुर्लक्षित केले जात असल्यामुळे काँग्रेसची नौकासुद्धा डोलत आहे. एकंदरीत राजकीय परिस्थितीचे खरे आकलन अद्याप तरी करणे अवघड आहे. पुढे काय परिस्थिती निर्माण होते याबाबत आपणास लवकरच अवगत करू. मात्र मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरून मतदान कराच असे आवाहन NDT तर्फे आम्ही करीत आहोत. तुर्तास एवढेच.